बामणडोंगरी संघाचे सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघ ताकदवर आहेत. पलेस्पे संघाची गोलंदाजी अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ही लढत प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. राजू ठाणगे षटक क्रमांक पहिलं पावर प्ले घेऊन आलाय. समोर बॅट्समन तुम्ही पाहताय तिथे ॲज ओपनर संदेश गोंदले. नेहमी विस्फोटक खेळीसाठी त्याला ओळखले जाते. तो संदेश गोंदली मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि दुसरीकडे राजू ठाणगे बॉलिंग ट्रॅक वरती. बेस्ट वर्सेस बेस्ट सेमी पाण्याची लढत. गेल स्टार्ट. पहिला चेंडू शॉर्ट लेग रिजनला मिसफील्ड झाली आहे आणि बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषा बाहेर. चौकार. संदेश गोंदीच्या बॅटमधून चौकार आलाय. फिल्डर होते, बीट झाले, थोडंसं ग्राउंड करत त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब आहे. बॉलने टर्न घेतला आणि हुलकावणी दिली फिल्डरला आणि बॉल सीमारेखा बाहेर. चौकाराने झाली सुरुवात. टार्गेट मोठं बनवायचं हे स्वप्न आहे बामणडोंगरी संघाचं. चांगला बॉल, इथे रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. डॉट चेंडू आलाय. पहिल्या बॉल वरती नशिबाने साथ दिली खरं तर बामणडोंगरी संघासाठी. बॉल थोडासा टर्न झाला, खरं तर आउटफील्ड तिथे थोडीशी खराब होती, त्यामुळे बॉलनं टर्न घेतला, चौकार मिळाला. त्यानंतर दुसरा चेंडू राजू ठाणगेचा डॉट आला आणि आता धावा संख्या फक्त 4 वरती आहे. 3 षटकांचा सामना. प्रेक्षक वर्ग सामन्याला अद्याप एन्जॉय करतात. बरेचसे जे प्रेक्षक आहेत जे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झालेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका चांगला. बॅक टू द बॉलर. मिड ऑन क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवलाय. रन्स मिळेल 1. सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे 5 धावसंख्येमध्ये. बिनगडी बाद 5 सामना आपण पाहतोय. सेमी पाण्याची लढत. आज या मॅच मध्ये एकमेका विरुद्ध खेळतात. यावेळेचा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. यावेळेस तकदीर पाटीच्या बॅटमधून आलाय चौकार. दमदार खेळ बामणडोंगरी संघाकडनं. ॲज ओपनर सलामी वीर बॅट्समन तुम्ही पाहतायत तकदीर पाटील. अगोदर संदेश गोंदलीनं चौकारानं खातं खुलं केलं, त्यानंतर आता या ठिकाणी तकदीर पाटीच्या बॅटमधून आलाय चौकार. पुन्हा प्रहार. यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉलला पाठवलाय सीमा रेषा बाहेर. तकदीर पाटीलच्या बॅटमधनं ब्रँडेड षटकार. चौकारानंतर षटकार. आत्ता मात्र पहिल्या षटकाचा खरपुतून समाचार घेतलाय. 2 चौकार 1 षटकार. टोटल जर आपण पाहिली धावपडकापती 15 लागली आहे. ते सांगितलं की बामणडोंगरी संघ ह्यासाठी ओळखला जातोय. संदेश नंतर तकदीरनं बॅटिंग चांगली केली आहे. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 2च बॉल तो केला आतापर्यंत. 10 धावेचं योगदान त्यानं दिलाय. शेवटचं मिड विकेटला बॉल चला अलॉंग द कार्पेट. 1 रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे. पहिलं षटक कंप्लीट झालंय. दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली आहे. बॅटिंग करताना जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाच्या ॲज सलामीवीर दोन्ही बॅट्समननं. तकदीरनं 3 मध्ये 11 केल्या, तिकडे 2 मध्ये खरं तर 3 मध्ये 5 धावा केल्या, ते म्हणजे सलामीवीर संदेशनं. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 16 धावा. राहुल बाईकरचा वापर करण्यात आलाय. सेकंड ओव्हरला खरं तर गोलंदाज मार्कवरती राहुल बाईकर आहे. दाबा तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये सुंदर बॅटिंग केली. खरं तर
दोन्ही बॅट्समॅननं सुरुवात दमदार केली, परंतु आता समोर बॅट्समॅन तुम्ही पाहता तकदीरला डाबाला सुरुवात करताना पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला. 3 मध्ये त्यांना 11 केल्या. दुसरीकडे संदेश गोंधळे 3 मध्ये केवळ 5 केल्या आणि टोटल दोघांनी मिळून पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा एकवटल्यात. 3 ओव्हरची मॅच आहे. राहुल बैकर मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहुल बैकर कडून पाहायला मिळाली. तीच अपेक्षा असेल. 4 विकेट त्याने घेतले. विकेटची हॅट्रिक त्याने पूर्ण केली तो राहुल बैकर. पहिला बॉल भव्य स्वागत. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. ब्रँडेड षटकार तकदीर पाटीलच्या बॅटमधून येतोय. अजून एक मोठा षटकार. षटकाराने टीमची टोटल फार वेगानं पुढे चालली आहे. धावा फलकावरती 22 रन, 22 धावा. बॉल भरपूर लांब गेलाय, अगदी सापडत नाहीये एवढा लांब बॉल गेलाय. चला मॅच नंबर आपण पाहतोय ते सेमी फायनलची लढत. 40 संघांना इन्व्हाइट केलं. त्यानंतर आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये एकूण 5 पारितोषिक दिले जात आहेत. क्रिस्टल ट्रॉफ्या या स्पर्धेचं आकर्षण आहे. बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे. पडल्यानंतर अगदी डीप राहिलाय. फलंदाजाला बीट केलं. मागचा बॉल परफेक्ट बॅटवरती आला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिलं. तकदीर पाटीलच्या बॅटमधून षटकार आला. धावसंख्या सध्या आपण पाहिली तर 22 रन. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप रचली आहे. पहिल्या विकेटसाठी चांगली बॅटिंग सुरुवात केली तर दोन्ही बॅट्समॅनने चांगली सुरुवात केली आहे. खास म्हणजे तकदीर पाटील 2 षटकार 2 चौकार. पुन्हा प्रहार पुढे येऊन खेळलाय ऑन साइडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं लॉंग 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 वेगवे आउट ऑफ द बॉक्स 6 रन. तकदीर पाटीलचा बॅट आता गरम झाली आहे आणि मैदानाच्या मध्ये सेमी फायनल मध्ये आक्रमक खेळ करतोय. प्रथम टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला कॅप्टननं. पलस्पी टीमच्या कॅप्टनचा डिसिजन थोडासा चुकीचा ठरला आणि एकीकडे आक्रमकता काय असते हे सिद्ध करून दाखवलंय. आणि पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 षटकार लावलेत, 1 चौकार लावलाय. तकदीर पाटीलनं 1 संदेश गोंधळीने चौकार लावलाय आणि टोटल जर पाहिली 28 रन. 6 चेंडूमध्ये 23 केल्यात. तकदीर पाटीलनं यासाठी त्याला ओळखलं जातंय. तो तकदीर पाटील सेकंड वरती बॅट्समॅन तुम्ही पाहतायत. राहुल बैकर वरती आक्रमण केलं. मागच्या मॅच मध्ये राहुल बैकर एक सक्सेसफुल गोलंदाज ठरला, परंतु या मॅच मध्ये मागणं षटक फेकलाय. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला कोणी नाहीये. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर चौकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. फक्त त्यानं पवित्र धारण केलं आणि त्याला माहिती आहे की या मॅच मध्ये 40+ आम्हाला स्कोर करायचा आहे आणि सध्या तरी आता 32 धावा लागलेत. मागणं षटक 4 बॉलमध्ये 16 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या. या ओव्हरच्या 4 बॉलमध्ये 16 आल्यात. एकीकडे आपण पाहिलं तर बॅट्समन तकदीर पाटील 7 बॉलमध्ये 27 त्यानं केल्यात. महत्वपूर्ण लढतीमध्ये सेमी पाण्याच्या या मॅच मध्ये एवढा पण 10 संघ पाण्यामध्ये पोहोचल्यात. यातनं जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होईल. यावेळेस मात्र बॅटची एज विकेट किपरच्या पाठीमागे मिसफील्ड झाली आणि पुन्हा मिळालाय चौकार. आज मात्र नशिबाचे दरवाजे टीम बामणडोंगरीसाठी खुले आहेत. ड्रॉच्या माध्यमातून सुपर 3 मध्ये आला. सेमी फायनल मध्ये काय बॅटिंग पाहायला मिळते. तकदीरचं तकदीर फार मोठं आहे आणि सध्या त्याच्या बॅटमधून फक्त चौकार आणि षटकारच येत आहेत. आतापर्यंत त्यानं 3 चौकार लावलेत, 3 षटकार लावलेत. जबरजबर 31 धावेची खेळी फक्त त्यानं 9 बॉल मध्ये केली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18.00च्या सरासरीनं केल्यात बामणडोंगरी संघानं 36 धावा.
2 षटके समाप्त झाले. चला वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग डिपार्टमेंट एकत्र येऊ नका. 2 षटकामध्ये 36 धावा आल्यात. गोलंदाज आलाय आयुष घरत. अंतिम षटकामध्ये आयुष घरतचा वापर करण्यात आलाय. आयुष घरनं देखील आतापर्यंत इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. मागच्या मॅच मध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज आयुष मात्र राहुल बैकर देखील सक्सेसफुल राहिला. फक्त 2 धावा त्याने दिल्या होत्या, 4 विकेट घेतल्या होत्या. परंतु त्याच्या ओव्हरमध्ये या ओव्हरमध्ये जवळजवळ 20 धावा आल्या. फार मागणं षटक. चला आता बॉल चांगला आहे. रन तर मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. संदेश गोंधली ज्या पटक्यांसाठी त्याला ओळखलं जाते आतापर्यंत थोडा शांत आहे. फक्त चौकारण्यास सुरुवात केली, त्यानंतर जास्त स्ट्राईक त्यानं तकदीर पाटीलला दिली. तो तकदीर पाटीलला आक्रमक खेळ केला. आतापर्यंत त्यानं 9 चेंडूमध्ये 31 धावेची शानदार इनिंग साकारली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. समोर खेळतात, क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. एक धाव मिळाली, दूरवरनं येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, कॉलिंग व्यवस्थित होती आणि 2 धावेची टीम पोहोचली आहे. 38 धावा. 38. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण तुम्ही पाहतायत युट्यूबला. बेस्ट क्वालिटी क्लॅरिटी सोबत नेहमी लाईव्ह टेलिकास्ट. त्याची संपूर्ण टेक्निकल टीम कार्यरत आहे, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे प्रेक्षक वर्ग गेली 5 रात्री या ठिकाणी चेंडू एक्स्ट्रा कंपामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स मिळाली 2. पुन्हा एकदा संघाच्या जागेवरती 2 धावा आल्या. 2 धाब्याने संघ पोहोचला 40 वरती. तेच म्हणणं होतं की या पहिल्या इनिंग मध्ये बामणडोंगरीचं लक्ष 40+ धाबेचं होतं आणि ते धाबा आतापर्यंत बनल्या गेल्यात. 40 धाबा राहिले. 3 चेंडू आता शिल्लक आणि दोघं संवाद साधतायत. 3 बॉलमध्ये एखादा तरी मोठा फटका आला की 50 धाबा लागू शकते स्कोरबोर्ड होती आणि तोच प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये करतायत. बॉल चांगला ऑन साईडला कानमंत्र दिला आणि त्याचा फायदा घेतलाय संदेश गोंधली आणि लगेच टोकलाय षटकार. 7 मध्ये 15, 9 मध्ये 31. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बामणडोंगरी संघ 46 विदाउट विकेट. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप रचली. कॅप्टननं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा जो निर्णय येतो आता अंगलट आलाय. नक्कीच तेच म्हणणं होतं की प्रथम बॅटिंग करायची होती, परंतु चेसिंगसाठी त्यांनी निवडला आणि यावेळेस देखील चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव मिळाली. डबलसाठी कॉल दिलाय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? जिथे सिंगल यायला पाहिजे तिथे 2 धावा येत आहेत. 48 धावा झाल्यात आणि आता शेवटचं षटक, अंतिम चेंडू शिल्लक राहिल्यात. शेवटचं षटक आणि आता शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस आणि त्यावरती केलाय फुल टोल उसूल. मिड विकेटला स्क्रीनच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलाय. तितकीच लांबी, तितकंच अंतर, बॉल चुमंतर. आणि या षटकाराबरोबर पहिलं सत्र समाप्त झालंय. अर्धशतक झालंय बामणडोंगरी संघाचं. 54 धावा आणि 55 धाब्याचं टार्गेट उभं केलंय मोरया 11 पलसपे संघाच्या समोर. चला बामणडोंगरी संघ लगेच मैदानाच्या मध्ये आपण दाखल व्हायचंय. पहिल्या सत्रामध्ये काय बॅटिंग झाली आणि तब्बल धाबा झाल्या त्या 54 आणि 55 धाबेचं टार्गेट. नॉट आउट इनिंग खेळली दोन्ही काढूनही. खरं तर इथे बॅटिंग वरती एकदा नजर टाकली की संदेश गोंधलीची बॅटिंग तुम्ही पाहिली. ज्यानं 23 धाबा केल्या 9 चेंडूमध्ये. एकीकडे 9 चेंडूमध्ये 31 केल्या ते म्हणजे तकदीर पाटीलनं. आणि दोघांनी सेम बॉल. 3 षटकांची लढत होती. 18 बॉल दोघांनी 9-9 वाटून घेतले. एकाने 31 केल्या, एकाने 23 केल्या. अशा प्रकारे दोघांनी मिळून धाबा केल्यात. ते 54 आणि आता 55 धाबेचं टार्गेट उभं केलंय ते म्हणजे पलसपे टीम समोर. मोरया 11 पलसपे विरुद्ध जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. सेमी पाण्याची लढत, यानंतर होईल फायनल लढत.
दाखल करायची जो अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो म्हणजे मेगा फायनलचा आणि मेगा फायनलमध्ये दाखल झाले ओढापण बहाल. गेली कित्येक वर्षाचं हे नाव प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचलंय. ओढापण बहाल आणि अद्यापपर्यंत तोच दरारा प्रत्येक स्पर्धेमध्ये ठेवतायत ओढापण बहाल संघ. संघ कॅप्टन आपण रेडी राहा. आपल्या 11 खेळाडूंना 12 खेळाडूंना घेऊन व्यासपीठाच्या समोर या जेणेकरून की अंतिम सामना आम्ही लगेच सुरू करू. ओढापण बहाल संघाची कामगिरी या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली राहिली. नशिबाच्या आधारे अर्थात ड्रॉच्या माध्यमातून तो संघ फायनलमध्ये पोहोचलाय आणि आता त्यांचं स्वप्न आहे की या स्पर्धेतली पहिला क्रमांकाची ट्रॉफी जिंकण्याचं. इकडे सेमी फायनलमध्ये दोघे दोन संघ लढतायत. फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न दोघांचं आहे. फायनल जिंकण्याचं स्वप्न याही दोघांचं आहे. त्यामुळे शेवटचा सामना भरपूर चांगला होईल. त्याच्या अगोदर हा सामना अगदी फार चांगला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. टार्गेट आता 55 धावेचं आहे. मंजिल चाहे कितनी ऊंची की न रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आता मनामध्ये ती जिद्द ठेवावी लागेल की टार्गेट जरी मोठं असलं तरी आम्हाला लढायचंय आमच्या गावासाठी आणि संघाला पोचवायचं आहे मेगा फायनलमध्ये. हे स्वप्न उराशी बाळगून आणि दिलेलं टार्गेट चेस करण्यासाठी इथे पलेस्पे संघाची सलामी आघाडी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होतीये. टार्गेट 55 धावेचं आणि ते पार करण्यासाठी पलस्पे संघाची सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. सिद्धांत मात्रे आणि राहुल बाईकर. सिद्धांत मात्रे सेकंड मध्ये बॅट्समन गोलंदाज तयार. पहिला बॉल वेगवान बॉल बॅटची एज आणि पहिली विकेट सिद्धांत मात्रे. बॅक टू द डगआउट. मोठा धक्का पलस्पे टीमला. पहिला धक्का 55 धावेसाठी टार्गेट होतं परंतु सिद्धांत मात्रेचं टिकणं देखील तेवढंच गरजेचं होतं पलस्पे टीमला. कारण एक विस्फोटक कार्ड होता. जिम्मेदारी त्याच्यावरती फार मोठी होती. परंतु एकीकडे गोलंदाजी करताना आदित्य पाटीलनं पहिला चेंडू फार चांगला फेकला. गुडलेनवरती चेंडू फेकला. डीप राहिला आणि बॅटची एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि विकेट मिळाली आहे. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. आविष्कार पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल होता. बॅटची एज लागली. पाठीमागे विकेट किपर अगदी चांगला झेल टिपला तेजस मात्रेनं. संदेश पाटीलनं. तकदीरचा भाऊ आहे. तकदीरनं आज 31ची इनिंग खेळली महत्वाच्या मॅच मध्ये. दमदार खेळ त्यानं केला. परंतु आता न्यू बॅट्समन मैदानावरती आविष्कार पाटील आलाय. अगोदर बॅट फिरली आहे. बॉल पडला. थोडासा स्लो गतीचा होता आणि त्यानंतर इथे फलंदाजाला बीट केले. 2 चेंडू आले डॉट. जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा दबाव वाढेल कारण टार्गेट फार मोठं आहे. 55 धावेचं टार्गेट असताना आतापर्यंत टोटल लागली आहे धावा फटकावरती ती म्हणजे 0-1 गडी बाद. जिंकण्यासाठी 16 बॉल मध्ये करायचे त्या 55 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत एकही धाव नाहीये. 3च्या 3 चेंडू डॉट. 1 विकेट मिळाली आहे. मी मगाशी देखील सांगितलं की स्विच हिट रिव्हर्स शॉट स्कूप तुम्हाला करायचे असतील तर तुमच्याकडे 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आत्मविश्वास अर्थात कॉन्फिडन्स पाहिजे.
तेव्हा तुम्ही तशा प्रकारचे फटके खेळू शकता. टार्गेट मोठं आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आता संघर्ष करावा लागेल पलसपे टीमला. अजून एक डॉट होता परंतु पंचांनी नो घोषित केला. कदाचित ओव्हरस्टेप. येस, पंचांनी तेच सांगितलं की ओव्हरस्टेपचा नो बॉल. चौथा चेंडूही डॉट आला होता परंतु इथे पंचांनी त्याला दंडित घोषित केलाय. ओव्हरस्टेपचा बॉल होता त्यामुळे पंचांनी नो घोषित केला. एक धाव आली अतिरिक्त स्वरूपामध्ये आणि आता असेल प्रीट. नेक्स्ट बॉल प्रीट. फलंदाज स्ट्रायकर वरती. आविष्कारनं टोकलाय. प्रीट वरती षटकार. त्याची नितांत आवश्यकता होती या मैदानावरती. पलसपे टीमला जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत असताना आविष्कार पाटीलनं टोकलाय षटकार आणि या षटकाराबरोबर टीमची टोटल आता 7 या धावसंख्येवरती. .33 सरासरी आहे मैदानावरती सामना जिंकण्यासाठी. परंतु आतापर्यंत आल्या त्या केवळ 7 धावा. 2 बॉल शिल्लक आहेत अद्याप या ओव्हरमध्ये. पुन्हा प्रहार. मिस टायमिंग आहे. स्वतः तकदीर पाटील गेले परंतु धाव मिळाल्या त्या ठिकाणी दोन धावेने टीमची टोटल पुढे चालली आहे 9व्या धावसंख्येवरती. टार्गेट फार मोठं आहे. येणारा चेंडू किमान एक तरी षटकार लागायला पाहिजे तेव्हा सामन्यामध्ये कमबॅक होईल. कारण अद्याप धाबा झाल्यात त्या धावपळकामध्ये फक्त 9 धाबा आणि जिंकण्यासाठी अद्याप 46 धावेची गरज आहे. बॉल 13 शिल्लक आहेत. पुन्हा हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. 1-2 खेळाडू आलेत आणि जीत खोतनं झेल टिपलाय आणि विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आविष्कार पाटीलच्या पारीचा अंत झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 2 गडी बाद 9 धावा. जिंकण्यासाठी टार्गेट आता 46 धाबा पाहिजेत. बॉल आल्या वाईट आणि अतिरिक्त धाबा वाढते. धाबा संख्या आपण पाहिली तर 10 वरती 12 चेंडू आणि आता 45 धाबेची गरज है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. पलसपे संघाला प्रयत्न करावे लागतील कारण टार्गेट मोठं जरूर आहे परंतु धावाचे सोडणार नाही असं नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न करतात. बॉल हवेत आणि बॅकफुट पॉइंटला टिपला झेल. खेळ झालाय समाप्त. बॅट्समन तुम्ही पाहतायत राहुल बायकर ऍज अ ओपनर सलामीवीर परतलाय माघारी आणि आता जे समीकरण राहिलं 11 बॉलमध्ये 45 धाबेची आवश्यकता. चला नवीन बॅट्समॅन थोडंसं स्पीडअप करा. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची. फायनल मॅच होणार. अगदी वाट पाहत आहेत मैदानावरती उडापून बहाल संघाचे खेळाडू. यातनं जिंकणारा संघ त्याच्या विरोधात खेळणार आहे. ही भव्य दिव्य नाईट स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झालाय तो म्हणजे जयेश हातमोडे. चांगला बॉल पडल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती.
अजून एक डॉट चेंडू आला म्हणजे आता समीकरण राहिले 10 चेंडूमध्ये 45 करायचे आहेत. संघर्ष करावा लागेल. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आतापर्यंत पलसपे संघाचे खेळाडू थोडे शांत राहिलेत. अपेक्षा भरपूर काही आहेत परंतु मैदानावरती वेगवान बॉल काय बॉल स्पीडनं फेकलाय परंतु ऑफस्टंपच्या बाहेर होता. पण जरी तो वाईट घोषित केलाय. ओमकार नाईक तुम्ही पाहतायत नेहमी वेगासाठी ओळखला जातोय परंतु आता सध्या त्याच्या ओव्हरमध्ये एक विकेट प्राप्त केली परंतु बॉल त्यांना फेकलेत आतापर्यंत फक्त 2 चेंडू. एक नो बॉल होता आणि सॉरी 2 व्हाईट बॉल होते. मागच्या मॅच मध्ये नो बॉल आला. अजून एक वेगवान बॉल पडल्यानंतर बघा डीप राहिलाय. काय चेंडू फेकी आहे. चेंडू जेवढा पडतो तसा वेगानं निघून जातोय. फलंदाज त्याला वाव मिळत नाही मोठे फटके खेळण्यात आणि सध्या तरी फलंदाज बीट झालेत. 3 चेंडू फेकले गेलेत. 2 धावा त्याने दिलेत. 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे परंतु आता जे समीकरण 9 चेंडू मध्ये करायचे आहेत ते म्हणजे 45 धावा 44 धावा. फटका चांगला यावेळेस बॅटच्या परफेक्ट मध्ये बसलाय परंतु क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं होतं. झेल ड्रॉप केला त्या ठिकाणी 1 धाव मिळाली. सिंगर बरोबर टीमची टोटल धावा पडकावरती धावा लागल्यात 12 म्हणजे जिंकण्यासाठी आता 43 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक 8 43 करायचे आहेत. आता सामना थोडा कठीण होत चाललाय तो म्हणजे मोरिया 11 पलसपे संघासाठी. कारण संघर्ष करत असताना सुरुवात कमजोर झाली आणि ते विकेट मिळाली आहे. अजून एक धक्का लागलाय मोरिया 11 पलसपे टीमला. आता 7 चेंडू राहिलेत आणि 43 धावा. चला आता औपचारिकता राहिली. 7 बॉल मध्ये 7 षटकार मारले तरी 43 धाबाचे होणार नाहीये कारण 7 बॉल मध्ये 7 आले तरी 42. फुलटॉस चेंडू कव्हर मध्ये काढू आलेत. फार दूरवरनं 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. 2 धाबा देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि अशा प्रकारे 2 षटक कंप्लीट. धावा पडकावरती धावा लागलेत ते म्हणजे 14 जिंकण्यासाठी गरज आहेत ते 41 धाबा अंतिम षटकामध्ये. चला वेळ घेऊ नका. बामणडोंगरी संघ लगेच आपण फिल्डिंग सजवून घ्या आणि 30 षटक आता जे केवळ औपचारिकता राहील फायनल मध्ये पोहोचण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे बामणडोंगरी संघ जो आज अर्चित एंटरप्राइजेस या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरला. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी विरुद्ध मॅच होणार ओढापण बहाल म्हणजे उल्वे नोट मधले दोन्ही संघ फायनल मध्ये दाखल झालेत. 40 संघ इन्व्हाइट केले गेले. संपूर्ण पनवेल परिसर उरण परिसर त्यानंतर ठाणे विभागातून देखील संघ आले परंतु शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये उल्वे नोटचे 2 संघ फायनल मध्ये प्रवेश करतायत. बॉल चांगला आहे. समोर खेळतात. फक्त औपचारिकता आहे. आता चौकार षटकार आले तरी सामना जिंकता येणार नाहीये. फक्त औपचारिकता आहे कारण सामना जिंकून आता जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी संघ फायनल मध्ये पोहोचलाय. त्याच्या विरोधामध्ये खेळणार आहे ओढापण बहाल. उल्वे नोड मध्ये दोन्ही संघ फायनल मध्ये अर्थात गावदेवी चषका मधल्या अंतिम फेरीमध्ये. व्हाईट बॉल इशारा केल्या पंचांनी. फक्त औपचारिकता राहिली. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 40 करायचे आहेत. अजून एक डॉट बॉल आलाय सामन्यामध्ये. आता औपचारिकता फक्त बाकी आहे. प्रेक्षक वर्ग वाट पाहतात अंतिम सामन्याची. फायनल मध्ये चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. कारण ओढापण बहाल विरुद्ध बामणडोंगरी अशी लढत नक्कीच होणार शेवटच्या अंतिम मॅच मध्ये. चला ओढापण बहाल संघ या आपण सगळे काढू. स्क्रीनच्या आमच्या व्यासपीठाच्या समोर या जेणेकरून लगेच टॉस केला जाईल आणि सामना फायनलचा आपण सुरू करू.
फक्त 3 चेंडूंची औपचारिकता राहिली आहे. मॅच सेमीफायनलचा एकतर्फा झाला. त्याच्या अगोदरचा सामना एकतर्फा झाला आणि क्लिंग बोल्ड बॉल सोडण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे सरळ मिडल स्टंप उखाडलं गेलं आणि विकेट मिळाली आहे या ओव्हरमध्ये. जीत खोतला, साहिल पाटील न्यू बॅट्समन मैदानाच्या मध्ये. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. साहिल पाटील न्यू बॅट्समन येतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. फक्त औपचारिकता आहे. फक्त स्कोरवरती 17 धाबा लागलेत. 55 धाब्याच्या उत्तरामध्ये देत असताना केवळ 17 धाबा. मोर्या स्फोट पलसपे फटका हवेमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय. मिळाली 1 धाव आणि आता शेवटच्या षटकातला शेवटचा अंतिम बॉल. वोडाफोन महासंघाचे आलेत काढू. त्यांच्या पाठीराखे देखील अद्याप मॅचचा आनंद घेण्यासाठी, त्यांचा सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. कारण समोरच गाव आहे, त्यामुळे नन्हे मुन्ने छोटे बच्चे सब आहे. अजून एक विकेट, तसाच प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा विकेट मिळाली या ओव्हरमध्ये. 2 विकेट जीत कोतच्या नावावरती. अशा प्रकारे सामना जिंकला, मेगा पाण्यामध्ये प्रवेश केलाय. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामण डोंगरी संघानं अभिनंदन करू या संघाचं. हार्ड लक टीम मोर्या 11 पलसपे संघ. चला दोन्ही संघ सेकंड करा आणि कॅप्टन चला आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. वोडाफोन महासंघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर बामण डोंगरी संघाचे कॅप्टन. फायनल मॅच होणार, नक्कीच एक जबरदस्त लढत होईल. पुन्हा एकदा